नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता रंगोली या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपल्याला आता दसऱ्यामध्ये दुर्गा पूजनासाठी काढण्यासाठी मी छानशी इथं दुर्गा मातेची रांगोळी दाखवणार आहे। 5 ते 3 टिपक्यांपासून हे आपल्याला 5 टिपके असे मारून घ्यायचे आहेत। पाहू शकता 5 नंतर 4 आणि 4 नंतर असे 3 टिपके मारून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूला असंच करायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर मधल्या लाईन मधला हा टिपका इथे असा थोडासा आकार द्यायचा आहे। असा पाहू शकता तुम्ही। नंतर आपल्याला काय करायचं आहे, अगदी असा थोडासा आत ओळवायचा असा आकार आहे। चेहऱ्याचा आपण दुर्गा मातेच्या चेहऱ्याचा आपण इथे आकार देणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपला असा चंद्राकार देऊन असा जोड देऊन घ्यायचा आहे। अर्धचंद्र खाली सुद्धा आपण असा जोड द्यायचा आहे। दुर्गा मातेचा चेहरा इथं आपण बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। इथं आपल्याला काय करायचं आहे, कोयरीचा आकार द्यायचा आहे। पाहू शकता दोन्ही बाजूला असं करून घ्यायचं। आता काय करायचं, आपल्याला असा आकार द्यायचा आहे। दुर्गा मातेचे आपण कान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपल्याला इथं दुर्गा मातेचे डोळे काढायचे आहेत। पाहू शकता थोडंसं आपण इथं। आता आपल्याला काय करायचं आहे, इथं असा जोड द्यायचा आहे। वरचा आपल्याला मुकुट तयार करायचा आहे। पानांचा आकार देऊन घ्यायचा दोन्ही बाजूनी। मधल्या भागाला असा वरती थोडासा असा टोकदार करायचा आहे। त्याच्या आतमध्ये आपण असं तोच आकार असा देऊन घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही। आपल्याला करायचं आहे, मधला हा भाग आहे तो भरून घ्यायचा आहे। आपल्याला काय करायचं, असा 2 भाग करून घ्यायचे। याचे छान डिझाइन अशी मध्ये भरून घ्यायची आहे। अशी लाईन मारून घ्यायची। देवीच्या डोक्यावरचा जो किरीट असतो ना, तसा काढण्याचा आपण इथं प्रयत्न करत आहोत। पाहू शकता। आणि इथं असं टिपके टिपके आपण देऊन घ्यायचे। तर आपला इथं दुर्गा मातेचा चेहरा तयार झालेला आहे। तर आपल्याला दुर्गा मातेला असा छानसा नाम देऊन घ्यायचा आहे। आपले दुर्गा मातेचा आपल्या अजून
चेहरा ओठ बनवायचे आहेत. बरोबर मध्यभागी असे ओठ बनवायचे. आपल्या इथं दुर्गा मातेची नथ बनवायची आहे. दुर्गा मातेच्या आपल्या गळ्यातील दागिने बनवून घेऊया इथं. याच्यामध्ये पण आपण असं भरून घेऊया डिझाईन. गळ्यातले आपण इथं दागिने बनवून घेऊया. तर दुर्गा मातेची सुंदर आपली अशी रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आणि दुर्गा मातेची रांगोळी दसऱ्याला तुम्हीसुद्धा नक्की काढा. धन्यवाद.